तर हाय नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचं एडुकथामध्ये स्वागत करतो. आजचा पार्ट असणार आहे सेकंड पार्ट आणि आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे प्रोबॅबिलिटीचा सेकंड पार्ट. ओके, आणि आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे सॅम्पल स्पेस. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मागचा जो पार्ट होता पार्ट 1, ज्यांनी नसेल बघितलं प्लेलिस्ट देतो, बट या व्हिडिओ झाल्यानंतर तो बघा. इंटरप्ट करू नका या व्हिडिओला. ठीक आहे, तर चला सुरू करूया. सो व्हॉट डू मीन बाय सॅम्पल स्पेस? सॅम्पल स्पेस म्हणजे काय सांगतो मी, काळजी करू नका. सगळ्यात पहिले सॅम्पल स्पेस काय आहे? सो ऑल दी पॉसिबल आउटकम्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट, सेट ऑफ ऑल दी पॉसिबल आउटकम्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज सॅम्पल स्पेस. म्हणजे रँडम एक्सपेरिमेंटचे जेवढे आउटकम्स येतात आहे, जेवढे रिझल्ट्स येतात आहे, त्यांचा सेट म्हणजे एक डब्बा असतो, त्याच्यात सगळे रिझल्ट भरून ठेवलेले असतात. पॉसिबल आउटकम्स, त्याला आपण म्हणू सेट. मग सेट ऑफ ऑल दी पॉसिबल आउटकम्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस आपण युजली एसने डिनोट करतो. कशाने? एसनी किंवा सिग्माने. ठीक आहे, एस किंवा हा सिग्मावाला साईन आहे, ह्याने डिनोट करतो. इथपर्यंत कळालं? ओके. त्याच्या पुढे सिग्मा नाही, ह्याला ओमेगा म्हणतात. काय म्हणतात त्याला? ओमेगा. सॉरी, सिग्मा नाही, ह्याला ओमेगा म्हणतात. ठीक आहे, ओके. पुढं सॅम्पल स्पेस काय कळलं? ठीक आहे. आता ईच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज नोन ॲज सॅम्पल पॉइंट. म्हणजे हा जर एक सॅम्पल स्पेस पकडला, याच्यात तुम्हाला 4 एलिमेंट दिसतात आहे. मग ह्या एक एलिमेंटला आपण काय म्हणणार? त्याचं काहीतरी नाव द्यायला लागेल. उसको कुछ तो नाम देना पड़ेगा ना. ये 4 बच्चे हैं इस सैंपल स्पेस के, तो हर एक बच्चों को कुछ तो नाम देना पड़ेगा. तो उसका नाम हम लोग देते हैं सैंपल पॉइंट. त्याला आपण काय नाव देणार आहे? सॅम्पल पॉइंट. ठीक आहे, एका सॅम्पल स्पेसमध्ये जेवढे एलिमेंट म्हणजेच तेवढे सॅम्पल पॉइंट्स आहेत. कळलं इथपर्यंत? ओके. त्याच्यानंतर आता पुढे जर समजा ही सॅम्पल स्पेस कन्सिडर करा, ह्याच्यात किती सॅम्पल पॉइंट आहेत तर तुम्ही काउंट करू शकता. 1 2 3 4. अगर मैंने ये सैंपल स्पेस कंसिडर किया और मैंने आपको पूछा कितने सैंपल पॉइंट है, तो आप बोलोगे 1 2 3 4, मतलब 4. तो द नंबर ऑफ सैंपल पॉइंट इन अ सैंपल स्पेस और अ सेट ऑफ सैंपल स्पेस, सॉरी अ सैंपल स्पेस इज डिनोटेड बाय एन ऑफ एस. आपण कशाने डिनोट करतो? एन ऑफ एस ने. एन ऑफ एस काय आहे? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन दॅट सॅम्पल स्पेस. म्हणजे त्या डब्यात किती चॉकलेट आहेत जर विचारले तर त्याला आपण एन ऑफ एस ने डिनोट करणार आहे. कळलं तुम्हाला? ओके. सो दिस इज दी इम्पॉर्टंट टेबल. हा एक इम्पॉर्टंट टेबल आहे तुमच्या बुकमधला, तो मी एक्सप्लेन करणार आहे, ज्यात तुम्हाला सॅम्पल स्पेस काय आहे आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस कसे काढायचे हे सांगितले आहेत काही एक्झाम्पल घेऊन. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिले 1 कॉइन इज टॉस, मतलब एक कॉइन टॉस केलेला आहे. एक कॉइन टॉस केलेला है, म्हणजे एक कॉइन टॉस केलेला है. यहाँ पे हमने एक कॉइन को टॉस किया, तो क्या पॉसिबिलिटी आएगा? एक हेड और एक टेल. तो सैंपल स्पेस कैसे लेंगे? के एस इज इक्वल्स टू करली ब्रैकेट के अंदर हेड और टेल. ये तो पॉसिबिलिटीज लिख दी है, जिसको सैंपल स्पेस बोलते हैं. अब नंबर ऑफ सैंपल पॉइंट कितने हैं? 1 2. तो हमने एन ऑफ एस इज इक्वल्स टू कितना लिखा? 2. इजी है करना. नेक्स्ट वन, 2 कॉइन्स आर टॉस. 2 कॉइन जब टॉस करते हैं एट ए टाइम, 2 कॉइन जब टॉस करते हैं तब क्या आएगा? एक तो हेड आएगा, एक तो हेड टेल आएगा, टेल हेड और टेल टेल. अब ये सैंपल स्पेस हो गया. अब इसमें सैंपल पॉइंट कितने गिनो? 1 2 3 4. तो एन ऑफ एस कितना आएगा? 4. ठीक है. नेक्स्ट 3 कॉइन्स आर टॉस. अब आपको ये कंफ्यूज होगा, इसलिए मैं एक ट्रिक बताता हूँ. आता हे कंफ्यूज होणार आहे तुम्हाला 100%. ठीक आहे, तुम्हाला पेपरमध्ये पटपट लिहायचं असतं सॅम्पल स्पेस, पण येत नाही. मी एक ट्रिक सांगतो, ती ट्रिक फॉलो करा. सगळ्यात पहिले बघा ट्रिक कशी जाते. सगळ्यात पहिले एच 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 लिहायचं, तिन्ही एच. ठीक आहे, मग शेवटचा एच काढायचा, तिथं टी ठेवायचा. ठीक आहे, मग तो टी आता इथून उचलून मध्ये आणायचा, मध्ये आणला. ठीक आहे, परत तो टी मधून उचलून स्टार्टिंगला आणायचा, आणला. इथपर्यंत कळलं? हे झालं तुमचं एक फॉर्मॅट. आता एच एच एसच्या जागी सगळे काय करणार आहे? टी 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 ठेवणार आहे. ठीक आहे, मग शेवटचे टी काढून एक एच आणायचा. ठीक आहे, तोच एच मग मध्ये आणायचा. ठीक आहे, मग तोच एच मग स्टार्टिंगला आणायचा. संपले तुमचे 8 सॅम्पल पॉइंट आले. सो एन ऑफ एस किती येणार आहे? 8. कळतंय तुम्हाला कसं काढायचं? खूप जास्त महत्वाचं आहे. पुढचे जे पार्ट्स येणार त्यासाठी हे कळणं गरजेचं आहे. पुढं अ डाय इज थ्रोन. अ डाय इज थ्रोन म्हणजे एक डाय फेकलाय. तुम्हाला इझी आहे. 1 to 6 येणार आहेत, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट एन ऑफ एस 6 येणार आहे.
2 डाईस आर थ्रोन. अगेन इथं कन्फ्युजन होणार आहे. ह्याच्यावरती 100% एक प्रश्न पेपरमध्ये पडणार आहे. बट आता सॅम्पल स्पेस खूप मोठा आहे, इथं दिसत असेल, बुकमध्ये पण बघितलं असेल, पण टेंशन घेऊ नका. सैंपल स्पेस बहुत बड़ा है, बुक में भी देखा होगा आपने. मैं आपको ट्रिक बताता हूँ, वो ट्रिक के हिसाब से आप लिखते जाइए, आपको सैंपल स्पेस लिखना आ जाएगा. ट्रिक कशी आहे बघा. सगळ्यात पहिले 6 पॉसिबिलिटी असते जेव्हा एक डाय फेकतो. मग 2 डाय फेकल्यावर 6 जा किती 36. एवढं तर समजून जाईल तुम्हाला. आता पहिला जो रो आहे त्याच्यात बघा काय 1 1 1 1 1 1 6 वेळा 1 लिहिला मी. ठीक आहे, त्याच्या बाजूला कॉमा करून 1 2 3 4 5 6. सोपं आहे. सेकंड रो मध्ये 2 2 2 2 2 2 6 वेळा 2 लिहिला. उसके बाद 6 बार 2 लिखा मैंने नेक्स्ट रो में. उसके बाद 1 to 6 त्याच्यासोबत परत 1 to 6 लिहिला. तसंच नेक्स्ट रो मध्ये 3 3 3 3 3. नेक्स्ट रो मध्ये 4 4 4 4 4 मग 5 मग 6 आणि त्याच्यासोबत 1 2 3 4 5 6. In this way you can get 36 outcomes in a simple way. So follow this method. खूप सोपी मेथड आहे. आणि त्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आलाय 36. नो डाऊट 36 आला पाहिजे. ह्यात जर चूक घेतली, ह्यात जर चूक केली तर बघा तुम्ही, खूप सोपा आहे हा. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स. पत्ते खेळतो आपण. ठीक आहे, 52 कार्ड्स असतात. त्या 52 कार्ड्स मधून जर एक कार्ड काढला, म्हणजे कार्ड काढायचा आहे तुम्हाला, तर काय सॅम्पल स्पेस आहे. कार्ड मध्ये किती ग्रुप्स असतात 4 ग्रुप्स. कार्ड में 4 ग्रुप्स रहते. एक डायमंड, स्पेड, क्लब और हार्ट्स. डायमंडला आपण काय म्हणतो डायमंडला चौकट. स्पेडला काय म्हणतो, स्पेडला इस्पिक म्हणतो. क्लबला क्लवर म्हणतो आणि हार्ट्सला बदाम म्हणतो. ठीक आहे, आता प्रत्येक ह्याच्यात डायमंड मध्ये बघा एस 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक क्वीन किंग. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जे क्यू के असे 13 पत्ते असतात. एक ग्रुप में 13 कार्ड्स रहते हैं. तो सिमिलरली 4 ग्रुप में भी 13 13 13 13 रहेंगे. तो 13 4 जा कितना आएगा 52. तो एन ऑफ एस कितना है 52. ये समझ में आ रहा है आपको कितना इजी है. ये ध्यान में रखिए कैसे निकालेंगे, क्योंकि इसके आगे प्रोबेबिलिटी निकालना, सैंपल स्पेस निकालना थोड़ा सा टफ जा सकता है, क्योंकि कंडिशंस थोड़े से हार्ड देंगे. एवढं समजलं. ठीक आहे, आता ह्या जेवढं समजले त्यावरती मी 2 प्रश्न घेतो तुमचे. सोपे सोपे प्रश्न आहेत. त्यात आपण सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट काढू आपण, जेणेकरून तुम्हाला कळून येईल कसं अप्लाय करता येणार आहे. ओके, तर आपण आता 3 क्वेश्चन बघू. नाउ विल सी 3 छोटे छोटे क्वेश्चन्स. त्या क्वेश्चन्स मधून तुम्हाला कळून येईल आपल्याला सैंपल स्पेस कसा काढायचा है एंड नंबर ऑफ सैंपल पॉइंट्स कसे काढायचे हैं. हम लोग 3 क्वेश्चन देखेंगे. जिन 3 क्वेश्चन में हमें क्या करना है, सैंपल स्पेस निकालना है, नंबर ऑफ सैंपल पॉइंट्स भी निकालना है. तो चलिए शुरू करते हैं. सबसे पहला क्वेश्चन कहता है 1 कॉइन एंड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. पहिला प्रश्न म्हणताय की एक कॉइन आणि एक डाय सायमल्टेनियसली थ्रो करतोय. आता तुम्ही घाबरायचं नाही की सरांनी तर टेबलमध्ये शिकवलंच नाही, टेबलमध्ये काही सगळं देणार नाही, टेबलमध्ये एक्झाम्पल दिलं होतं. आता तुम्हाला स्वतः क्रिएट करायचं. चला करूया, घाबरू नका. चला क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. आता मला सांगा एक कॉइन थ्रो केल्यावर काय पॉसिबिलिटी येणार आहे, एकतर हेड किंवा टेल. ट्रिक बघा आता काय येणार आहे, एकतर हेड किंवा टेल. ठीक आहे, एवढं कळलं. आता हेड सोबत 1 पडू शकतो, मग H1 लिहिला. हेड सोबत 2 पडू शकतो, मग H2, तसंच H3, तसंच H4, तसंच H5, तसंच H6. कळलं इथपर्यंत. हां, टेल सोबत पण 1 पडू शकतो, T1, T2, T3, तसंच T4, तसंच T5 आणि तसंच T6. आले सॅम्पल स्पेस. ठीक आहे, मग सॅम्पल स्पेस S इज इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेटमध्ये हे टाका. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती आलेत, एन ऑफ एस इज इक्वल्स टू वरती 6 खाली 6. कितने सैंपल पॉइंट्स है, टोटल 12 है. ऊपर 6 नीचे 6, तो एन ऑफ एस कितना आएगा 12. समझ में आया, बहुत इजी था. सेकंड, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म यूजिंग द डिजिट 2 and 3 5. 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा आपल्याला 2 3 5. 3 नंबर यूज करायचा विदाउट रिपीटिंग, म्हणजे एकच नंबर प्रत्येक वेळेस रिपीट करायचा, म्हणजे एकच वेळा एक किंवा जास्त वेळा रिपीट करायचा नाहीये. 2 डिजिट नंबर फॉर्म करना है और उसमें नंबर्स को रिपीट भी नहीं करना है. कौन सा नंबर है 2 3 5. कसं करायचं ते पण सांगतो. बघा सगळ्यात पहिले 2 सोबत 3 घ्या, 2 सोबत 5 घ्या, संपला संबंध.
3 सोबत 2 घ्या, 2 सोबत 3, 2 सोबत 5, 3 सोबत 2, 3 सोबत 5, 3 सोबत 2, 3 सोबत 5, 5 सोबत 2, 5 सोबत 3, 5 सोबत 2 आणि 5 सोबत 3. आ गया सैंपल स्पेस. क्या आ गया हमें? सैंपल स्पेस आ गया. ठीक है. नंबर ऑफ सैंपल पॉइंट कितने हैं अभी यहाँ पे? एन ऑफ एस इज इक्वल टू कितना आएगा? 1 2 3 4 5 6. इसमें रिपीट नहीं हुआ है. रिपीट नाही झालं म्हणजे काय? 2 2 3 3 5 5 असं रिपीट नाही झालं. ठीक है. किती आले एन ऑफ एस? 5. ओके. थर्ड क्वेश्चन पे जाते हैं अभी. थर्ड क्वेश्चन थोड़ा सा इंटरेस्टिंग है. थर्ड क्वेश्चन क्या है? पढ़ो आप भी पढ़ो मेरे साथ. तुम्ही पण वाचा. फ्रॉम अ ग्रुप ऑफ 2 बॉयज अँड 2 गर्ल्स. म्हणजे 2 बॉयजचा ग्रुप आहे ज्याला B1 B2 2 बॉयज आहेत. 2 गर्ल्सचा ग्रुप आहे ज्याच्यात G1 G2 2 गर्ल्स आहेत. 2 मुलांचं नाव B1 B2 आहे. 2 मुलींचं नाव G1 G2 आहे. A committee of 2 boys, a committee of 2 girls and a committee of 1 boy and 1 girl is to be formed. So write the sample space and number of sample point. क्या करना है? एक ग्रुप दिया है B1 B2 G1 G2. ये 2 बॉयज और 2 गर्ल्स को मिला के कमिटी ऑफ 2 मेंबर्स बनाना है. ठीक है. 2 बॉयज फिर 2 गर्ल्स और फिर 1 बॉय 1 गर्ल. चलो करते हैं. सबसे पहले ए वाला करते हैं. ए वाले में सैंपल स्पेस क्या आएगा? चलो बताओ. 2 बॉयज मतलब ऑब्वियसली B1 B2. तो एस कितना आएगा? B1 B2. एन ऑफ एस कितना आएगा? 2. एन ऑफ एस तो हर बार 2 ही आने वाला है. ठीक है. बी क्या है? 2 गर्ल्स में सॅम्पल स्पेस काय आएगा? ऑब्वियसली कोणी सांगले 2 गर्ल्स मध्ये सॅम्पल स्पेस G1 G2 येत आहे. किती येत आहे? G1 G2. परत एन ऑफ एस किती येणार आहे इथं? एन ऑफ एस इथं परत 2 येणार आहे. कळलं इथपर्यंत? सी थर्ड ऑप्शन म्हणजे थर्ड जे आहे फाइंड करायचं कमिटी ऑफ 1 बॉय आणि 1 गर्ल. आता इथं इंटरेस्टिंग आहे बघा. आता सगळ्यात पहिलं पेअर B1 G1 सोबत करा, मग B1 G2 सोबत करा. ठीक आहे. एस इज इक्वल टू लिहा चला. B1 G1 B1 G2. आता B1 चा दोन्ही गर्ल्स सोबत झालेला आहे. B1 का दोनों गर्ल्स के साथ हो गया. अब B2 की बारी. B2 G1 सोबत, B2 G2 सोबत, B2 G1 सोबत आणि B2 G2 सोबत हो गए. सैंपल स्पेस. नंबर ऑफ सैंपल पॉइंट क्या आएगा यहाँ पे? एन ऑफ एस इज इक्वल्स टू 4. सोपं होतं. ठीक आहे. तो आज के पार्ट में हम यही रुकते. या पार्टमध्ये तुम्हाला कळलं असेल सॅम्पल स्पेस काय असतो, कसा काढायचा, सॅम्पल पॉइंट्स काय असतात, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आणि कसा काढायचा. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नक्की लाईक करा. जास्त मेहनत गेलेली आहे. ज्यांनी ह्याच्या अगोदरचे पार्ट नसतील बघितले त्याची पण मी लिंक शेवटला देऊन ठेवतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून जावा. आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.